हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू प्रोग्राम सिरीज. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ॲरे कन्सेप्ट. तर ॲरे असतं तरी काय, त्याआधी आपण एक कन्सेप्ट बघूयात. लास्ट लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं की व्हॅल्यू कशी स्टोअर होते. सपोज मला 10 स्टोअर करायचं आहे, तर मी ए हा एक व्हेरिएबल घेणार आणि त्यात आपण 10 स्टोअर करू शकतो. तसं सपोज मला 20 स्टोअर करायचं आहे, त्यासाठी मी बी व्हेरिएबल घेतलं. सपोज मला 30 स्टोअर करायचं आहे, त्यासाठी मी सी व्हेरिएबल घेतलं. पण याचा प्रॉब्लेम काय माहिती का, 10, 20, 30 हे तिघी व्हॅल्यू आहे ना वेगवेगळ्या लोकेशनवर स्टोअर आहे आणि आपण त्याला वेगवेगळे व्हेरिएबल यूज केले. ठीक आहे. सपोज मला असं काही रिक्वायरमेंट असली की मला 10, 20, 30 एक सोबत स्टोअर करायचे, ज्यामुळे मला इझिली ॲक्सेस करता येतील. फॉर एक्झाम्पल, एक रिअल लाईफ एक्झाम्पल सांगते. तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात, तुम्ही कॉलेजमध्ये जातात, तर तुमची अटेंडन्स घेतली जाते ना. 1 रोल नंबर, 2, 3. सपोज इमॅजिन करा की फर्स्ट स्टुडंटचा रोल नंबर पेज नंबर 1वर आहे, सेकंड स्टुडंटचा रोल नंबर पेज नंबर 5वर आहे, थर्ड स्टुडंटचा रोल नंबर पेज नंबर 10वर आहे. तर ते टीचरला पण खूप ट्रिकी जाणार अटेंडन्स घेणं आणि ते स्टुडंटला पण खूप हार्ड जाणार ना, आणि ते टाईम कन्झ्युमिंग पण असणार. तेच जर का जसं तुमच्या कॉलेजमध्ये एकाच पेजवर रोल नंबर्स असतात ना, 10, 1, 2, 3, 4, तसंच मी आहे ना इथं काय करते, एकाच मेमरी लोकेशनला 10, 20, 30 असं स्टोअर करते आणि ना याला ना काहीतरी इंडेक्स देते खालती, 1, 0, 1, 2. ठीक आहे. तर या कन्सेप्टला आपण म्हणूया ॲरे. ठीक. या कन्सेप्टमध्ये काय, हे 10, 20, 30 ह्या ज्या आपण व्हॅल्यू स्टोअर केल्या ह्या एका ॲरे नेममध्ये स्टोअर केला आहे. म्हणजे आपण एला काय म्हणू शकतो, ॲरे नेम. ठीक आहे. हे जे 10, 20, 30 आहे त्याला आपण म्हणूया व्हॅल्यू. ठीक आहे, व्हॅल्यू ऑफ ॲरे. ठीक आहे. आता हे 10, 20, 30 एक्सेस कसं होणार, तर याला काहीतरी इंडेक्स असणार. ठीक आहे. जसं तुम्ही रँडम कोणतं तरी बुक वाचत असले, सपोज तुम्ही रेफरन्स बुक ऑर्डर करतात, तर एखादा कन्सेप्ट बघायचा असला, इतक्या मोठ्या बुकमध्ये तो कन्सेप्ट कसा शोधणार, तर आपण पेज वाईज इंडेक्स असते, पहिला आपण इंडेक्स पेज म्हणतो ना, त्यात इंडेक्स वाईज सगळे कन्सेप्ट असतात. सेम ॲज जर का मला 20 ॲक्सेस करायचं आहे, तर त्याला पण काहीतरी इंडेक्स आहे. ठीक आहे. तर हे जे खालती आहे त्याला आपण म्हणूया इंडेक्स व्हॅल्यू. ठीक आहे. हा सिम्पलचा कन्सेप्ट आहे ॲरेचा. आपण 3 गोष्टी शिकलो आहेत इथं, एक ॲरे नेम, एक व्हॅल्यू अँड थर्ड वन इज इंडेक्स. ठीक आहे. आता मी यालाच एका प्रोग्राममध्ये कन्वर्ट करते. ठीक आहे. आता बघा, जसं ॲज युजल आपण प्रोग्रामचे स्टार्ट इंट मेननेच करतो. ठीक आहे. मला एक ॲरे द्यावा लागेल. आता इंडेक्स कसा येणार ॲरे, सिंटॅक्स कसा येणार ॲरेचा, इंट ए ऑफ 3. या ॲरेसाठी हा सिंटॅक्स येणार. याच्यामध्ये हा जो इंट आहे हा काय आहे, डेटा टाईप ऑफ ॲरे. हे ए काय आपण इथं लिहिलं होतं ना, ॲरे नेम, आणि ही 3 काय, ही 3 आहे साईज ऑफ ॲरे. ठीक आहे. हा सिंपलचा सिंटॅक्स होता. या सिंटॅक्सला आपण म्हणूया ॲरे डिक्लेरेशन. ठीक आहे. आता या सिंटॅक्स वाईज मी प्रोग्राम कसा लिहिणार, एक इंट घेतला ए ऑफ 3, म्हणजे 3 ही साईज आहे, मी एका ॲरेमध्ये 3 व्हॅल्यू स्टोअर करणार आहे. सिंपलचा मिनिंग आहे. ठीक आहे. हां, अजून ॲरेची एक गोष्ट आहे, एक रूल आहे. ॲरेमध्ये जे व्हॅल्यू स्टोअर होतील ना, सगळ्यांचा डेटा टाईप सेम असणार. एक तर सगळे इंटिजर, एक तर सर्व फ्लोट, एक तर सर्व डबल. ठीक आहे. असं नाही होऊ शकत की एक इंटिजर, एक डबल, एक कॅरेक्टर, असं नाही. ठीक आहे. म्हणून ॲरेची डेफिनेशन आहे, ॲरे इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा टाईप. आय रिपीट, ॲरे इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा टाईप. म्हणजे जे काही एलिमेंट तुम्ही स्टोअर करणार त्या सगळ्यांचा डेटा टाईप हा सेम हवा. ठीक आहे. आता या प्रोग्राम वाईज मला, जसं मी ही डायग्राम काढली, मला याला प्रोग्राममध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर सिम्पली मी काय करणार, पहिली 0 इंडेक्सला व्हॅल्यू काय स्टोअर आहे, 10. हे मी प्रोग्राममध्ये कसं लिहिणार, ए ऑफ 0 इक्वल टू 10. सिम्पल. ठीक आहे. सेम ॲज ए ऑफ 1 इक्वल टू 20, म्हणजे 20 ही व्हॅल्यू इंडेक्स नंबर 1ला स्टोअर आहे. नेक्स्ट काय लिहिणार, ए ऑफ 2 इक्वल टू 30. ठीक आहे. मी काय केलं, सिम्पली डिक्लेअर केलं आणि हे नंतरचं जे केलं याला आपण असाइन म्हणून. ठीक आहे. इथं काय केलं मी, 10, 20, 30 या व्हॅल्यू असाइन केलं आहे पर्टिक्युलर त्या इंडेक्सला. ठीक आहे.
आता मला काय करायचंय, या सगळ्यांना प्रिंट करायचं. तर मला आउटपुट असं काही हवंय. मी साईडला इथे आउटपुट लिहिते. सिम्पली मला असं 10, 20, 30 असं आउटपुट हवं आहे. म्हणजे इन शॉर्ट मला ॲरेच्या व्हॅल्यू प्रिंट करायच्या आहे. ठीक आहे. तर मी काय करणार, लास्ट लेक्चरला मी तुम्हाला फॉर लूप पण डिटेलमध्ये शिकवलं आहे. तर सिम्पली मी फॉर लूप लावणार. ठीक आहे. इंडेक्ससाठी मी आय घेते. पहिली इंडेक्स काय, 0. हां, ॲरेची फर्स्ट इंडेक्स 0च घ्यायची. ठीक आहे. हा कन्सेप्ट मी अजून डिटेलमध्ये सांगते. पहिली जी इंडेक्स असते बघा, इथं 0 दिसतं. ॲरेची पहिली इंडेक्स 0 घ्यायची. म्हणजे ही लास्ट जी इंडेक्स असते ती येते साईज -1. बघा, ह्या कन्सेप्टमध्ये ॲरेची साईज काय होती, 3. आपण इकडे डिक्लेअर केली ना साईज. तर 3 - 1 म्हणजे लास्ट इंडेक्स इज 2. ओके. तसंच जर का 10 जर का साईज असली ॲरेची तर लास्ट इंडेक्स काय येणार, 9. ठीक आहे. 0 to 9. तसंच 20 साईजचा ॲरे असला तर इंडेक्स काय येणार, 0 to 19. ठीक आहे. आय होप हा कन्सेप्ट क्लिअर असणार तुम्हाला. आपण परत प्रोग्रामकडे जाऊयात. फर्स्ट इंडेक्स काय होती, 0. लास्ट इंडेक्स काय, 2. म्हणजे मी <3 घेते. तुम्ही इथे <= 2 सुद्धा घेऊ शकतात. I++. ठीक आहे. आता बघा, मी इथं लिहिते printf. मला सिम्पली काय करायचंय, %d आयडेंटिफायर काय येतो इंटिजरसाठी, %d. हे पण मी लास्ट लेक्चरला डिटेलमध्ये सांगितलंय, तुम्ही व्हिजिट करू शकतात. ठीक आहे. आता बघा, आपण मागचे जे प्रोग्राम बघितले होते फॉर लूपने, मला सिम्पली 0, 1, 2, 3 प्रिंट करायचं असलं तर मी सिम्पली इथं आय लिहिलं असतं. याने काय होऊन जाणार, 0, 1, 2, 3 प्रिंट होऊन जाणार. ठीक आहे. 0, 1, 2 बस, कारण <3 ना. पण मला आता ना 0, 1, 2 नाही हवंय. ही तर इंडेक्स आहे ना, मला त्या इंडेक्सला जी व्हॅल्यू स्टोअर हवी आहे ती प्रिंट करायची आहे. म्हणजे या डायग्रामनुसार पहिले मला काय प्रिंट करायचं आहे माहिती आहे, a of 0. बघा, 10 कुठे स्टोअर आहे, a of 0ला. 20 म्हणजे a of 1. 30 म्हणजे a of 2. म्हणजे मला काय प्रिंट करायचं आहे, पहिले a of 0, देन a of 1, देन a of 2. मग मी याला फॉर लूपनुसार असं काही लिहू शकते का, a of i लिहू शकते ना. a of i लास्टला क्लोजिंगला कोणता ब्रॅकेट असतो, सर्क्युलर ब्रॅकेट. ठीक आहे. सिम्पली मी काय केलं, पहिले a of 0 हवा आहे, मग a of 1, a of 2. हे 0, 1, 2 मग म्हणजे मी आय देऊन दिला. आयची फर्स्ट व्हॅल्यू 0 दिली, लास्ट व्हॅल्यू <3 म्हणजे ती 2च येणार. ठीक आहे. आणि सिम्पली मी काय केलं की त्याला कंटिन्यू देत गेली. म्हणजे बघा, या प्रोग्रामला मी एक्झिक्यूट केलं तर पहिले तर बघा, a of 3 म्हणजे काय होतंय, 3 साईजचा ॲरे क्रिएट होतोय. म्हणजे तो असा काही होणार ना, झाले 3 बॉक्स क्रिएट. आणि याला इंडेक्स पण दिली जाणार. ठीक आहे. आता बघा, पहिला 10 स्टोअर करायचा आहे. कुठे स्टोअर करणार, a of 0ला. म्हणजे a of 0 झालं 10 स्टोअर. देन 20 स्टोअर करायचा आहे. कुठे स्टोअर करणार, a of 1ला. 20. 30 स्टोअर करायचा आहे. कुठे स्टोअर करणार, a of 2ला. बघा, इथपर्यंतचा कोड माझा तर एक्झिक्यूट झाला आहे. ठीक आहे. आता काय, फॉर लूप. तर फॉर लूपसाठी काय माहिती का, एक आयचा बॉक्स तयार होतोय. आयच्या बॉक्समध्ये फर्स्ट व्हॅल्यू काय, 0. आता बघा, इथे चेक होणार, 0 इज <3 यस ना, तो मध्ये येणार. नंतर काय होतंय माहिती, %d म्हणजे मला इंटिजर प्रिंट करायचं आहे. a of i म्हणजे काय, a of 0. a of 0 म्हणजे पहिली व्हॅल्यू काय, 10 झाली, फर्स्ट व्हॅल्यू प्रिंट ना. नंतर I++ म्हणजे काय, 1 ना. इथं बघा स्लॅश आहे म्हणून न्यू लाईनवर येऊन जाणार. नेक्स्ट काय, a of 1 म्हणजे नेक्स्ट व्हॅल्यू काय प्रिंट होणार, 20. देन I++ म्हणजे 2. ठीक आहे. 2 <3 आहे का, हो आहे. बघा, हे I++ म्हणजे 2 झाला. देन इथं लूप जातो, 2 <3 आहे का, आहे. देन नंतर काय प्रिंट होतं, a of 2 म्हणजे a of 2 म्हणजे नेक्स्ट व्हॅल्यू काय प्रिंट होणार, 30 ना. म्हणजे आपलं 10, 20, 30 अशा व्हॅल्यू तुमच्या प्रिंट झाल्या आहे. ठीक आहे. आता बघा, I++ होणार म्हणजे 3 होणार. 3 <3 आहे का, नाही, म्हणून तो एक्झिट होतोय आणि इथं तुमचा प्रोग्राम एंड होतोय. ठीक आहे. म्हणजे फायनली तुमचं आउटपुट कसं आहे ना, 10, 20, 30. ठीक आहे. आता बघा, असं नाही आहे की ॲरेचं नाव एच द्यायचं. तुम्हाला जे वाटलं, युजर डिफाईन्ड आहे, तुम्हाला जे वाटलं ते नेम देऊ शकतात. मी ए दिलंय, तुम्ही बी द्या, सी द्या किंवा ARR, तुम्हाला जे नाव द्यायचं, इव्हन तुमचंही नाव द्यायचं असलं तुम्ही तेही देऊ शकतात. ठीक आहे. युजर डिफाईन्ड आहे. प्लस तुम्हाला या फॉर लूपमध्ये काही डाऊट असणार तर माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी डिटेल सांगितलं आहे, म्हणून मी या व्हिडिओमध्ये इतकं डिटेलमध्ये गेली नाही आहे. आय जस्ट होप तुम्हाला हा व्हिडिओ क्लिअर असणार.
यात काही डाऊट वगैरे असलं तर तुम्ही कमेंट करू शकता. बाकी सर्व तुम्हाला माहीतच आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब. ठीक आहे. थँक्यू.